व्यंगात्मक गाणं ट्विट केलं, त्याच्यावरती मोठा गदारोळ झालेला आहे. एकाधिक त्यांना काल त्याच्या स्टुडिओची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे. कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही. त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे. जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत. आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत. आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. ही कदाचित एसनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसनशी गटाने केलेली असेल. मुळामध्ये हे जे राज्य चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेलं आहे. हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे. आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटतं.